राधिकाला 7वा महिना लागला होता आणि पुढच्याच महिन्यात तिच्या कॉलेजची एक्झाम होती. म्हणून तिच्या मैत्रिणीने अपर्णाने तिला विचारले, "कॉलेजच्या एक्झामचा अभ्यास झाला का?" "पुढच्या महिन्यात आहे ना, म्हणून विचारलं." "तू सध्या या डिझाईनमध्ये जास्तच बिझी आहेत. मी पुढच्या वर्षी एक्झाम देणार आहे." राधिका बोलली. "अगं, टॉपर आहेस तू. अभ्यास न करता पण पास होशील." "नाही, यावेळी मला पॉसिबल नाही. मला काही मेडिकल प्रॉब्लेम आहे. वेळ आली की मी सांगेन तुला." राधिका बोलली आणि मॅनेजरच्या कॅबिनमध्ये निघून गेली. अपर्णा मात्र विचारात पडली. इकडे राधिका मॅनेजरच्या समोर येऊन बसली. "हा, बोला मिस राधिका. काय बोलायचं होतं?" "तुम्ही डिझाईन बॉसना दाखवलं ना?" मॅनेजर: "येस सर. मी डिझाईन दाखवले. ते मला चेंजेस मेल करतो बोलले आहेत. मला तुमच्याशी दुसऱ्या विषयावर बोलायचं होतं." "हो." मॅनेजर: "सर, मला काही मेडिकल इश्यू आहे, ज्यामुळे मला नंतर ऑफिसमध्ये यायला जमणार नाही. राहिलेले 2 डिझाईन मी मेल करेन. पण प्लीज यानंतर मला ऑफिसमध्ये नका बोलावू. मी येऊच शकणार नाही." राधिका बोलली आणि आशेने मॅनेजरकडे बघू लागली. मॅनेजर थोडं विचारात पडला. "ओके, तुझा काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही, पण शोच्या वेळी तू काय करशील?" मॅनेजर: "सर, शो पण मी नाही अटेंड करू शकत. खरंच माझा मेडिकल प्रॉब्लेम आहे. नाहीतर एवढी मोठी संधी मी का सोडेन?" राधिका: "टेल मी, तुला काय वाटतं? तू जे हे डिझाईन तयार केले आहेत, ते शोमध्ये सगळ्यांना दिसावेत." मॅनेजर आता एकदम सीरियस होत चालला होता. ऑफकोर्स सर. त्यासाठी तर मी इतकी मेहनत घेतली आहे. राधिका: "आणि जर शोमध्ये तू तुझे डिझाईन वापरले नाहीस तर?" मॅनेजर बोलला आणि क्षणभर राधिकाला काळजाचा ठोका चुकल्यासारखं वाटलं. या डिझाईनसाठी तिने खूप मेहनत घेतली होती. रात्र-रात्र जागून डिझाईन बनवल्या होत्या. त्यात तिचा जीव अडकला होता. तिचं स्वप्न होतं ते. "नाही सर, प्लीज फक्त या छोट्याशा कारणावरून तुम्ही असं करू नका." आणि विराज सरांना पण डिझाईन खूप आवडल्या आहेत. राधिका टेन्शनमध्ये बोलली. "हे बघ राधिका, विराज सरांचा शो खूप मोठा असतो. त्यामुळे आम्ही फक्त एकाकडून डिझाईन घेत नाही. सध्या अजून 6 जण असे त्या शोसाठी डिझाईन बनवत आहेत. तू नाही आली तर त्यांचे डिझाईन फायनल होतील." मॅनेजर पाठीमागच्या खुर्चीवर येऊन बसत बोलला आणि राधिका आता रडकुंडीला आली. "सर, प्लीज, मी खूप मेहनत घेतली आहे." राधिका: "आय नो. म्हणून तुला एक ऑफर देतो. तुझे डिझाईन शोमध्ये दाखवले जातील. पण तिथे तुझं नाव नाही येणार. फक्त आपल्या कंपनीचं नाव येईल." मॅनेजर बोलला आणि राधिकाला खरंच भुंदका आला. पण तिने कसंबसं कंट्रोल केलं. आपण रात्रदिवस मेहनत करून बनवलेले डिझाईन शोमध्ये दिसावे हे तर तिला वाटत होतंच. पण त्याला आपलं नावच नसेल तर मग काय फायदा? "हे बघ, तू विचार कर आणि उद्या कळव. काही घाई नाही." मॅनेजर बोलला. राधिकाने मानेने होकार दिला आणि ती ऑफिसच्या बाहेर पडली. ती जबरदस्त निराश झाली होती. पण डिझाईन शोमध्ये दिसावे ही तिची मनापासून इच्छा होती. निदान मेहनत तरी वाया जाणार नाही आणि जरी आता नाव नाही झालं तरी डिझाईन जर सगळ्यांना आवडले तर तिचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढणार होता. ती स्वतःच्या विचारात रस्त्यावरून जात होती. तेवढ्यात गाडीच्या मोठ्या हॉर्नमुळे तिचे विचार खुंटले. तिने मागे वळून पाहिलं तर विराजची गाडी तिच्याबरोबर मागे उभी होती. ती रस्त्याच्या एकदम कडेला जाऊन उभी राहिली. तसं त्याची गाडी तिच्यासमोर येऊन उभी राहिली. "राधिका, कम. मी त्या साईडलाच चाललो आहे." विराज गाडीतून बाहेर डोकावत बोलला. "थँक यू सर. पण मी जाईन." राधिका हसून बोलली. "पण मी तुझ्या घराजवळ जातोय, तर यायला काय प्रॉब्लेम आहे?" त्याने उलट विचारलं आणि आता तिच्याजवळ त्याला द्यायला काहीच उत्तर नव्हतं. ती चुपचाप त्याच्या गाडीत जाऊन बसली. त्याने तिला पाहून स्मित हास्य केलं आणि गाडी स्टार्ट केली. आज गाडी तो चालवत होता आणि म्युझिक सिस्टमवर त्याचीच गाणी कमी आवाजात प्ले होत होती. कोणास ठाऊक तिला आज तिचं रॉकिंग सॉन्ग एकदम मूड फ्रेश करून गेले. तिला थोडं आश्चर्य वाटलं.
जेव्हापासून ती त्याचा हेट करत होती तेव्हापासून त्याची गाणी ऐकून तिला चीड यायची. पण आज मात्र एकदम ऐकतच राहावं वाटत होतं. तुला काही खायचं आहे? त्याने अचानक विचारलं. नाही, तिने थोडं विचित्रपणे उत्तर दिलं. कारण त्याच्याकडून हे तिला कधीच एक्सपेक्ट नव्हतं. ॲक्च्युअली मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही. सो पुढे एक रेस्टॉरंट आहे. तू मला कंपनी दे, तो बोलला. तिच्यासाठी हा थोडा धक्काच होता. पण आता नाही बोलून चालणार नव्हतं. तिने मानेने होकार दिला. थोड्याच वेळात त्याने एका रेस्टॉरंटसमोर गाडी थांबवली आणि चेहऱ्याला मास्क लावून तो खाली उतरला. तिने पण दरवाजा उघडला आणि खाली उतरली. रेस्टॉरंट जास्त मोठं पण नव्हतं, त्यामुळे तिथल्या कॅबिन ओपन होत्या. ते दोघं एके ठिकाणी जाऊन बसले. तुला काय खायचं आहे? त्याने तिला विचारलं. नको, मला फक्त ज्यूस चालेल, ती बोलली. मँगो ज्यूस, त्याने हसत विचारलं आणि तिला थोडं ॲक्वर्ड वाटलं. नाही, आता मला ऑरेंज ज्यूस हवा. तिने मुद्दाम दुसरा ज्यूस सांगितला. सॉरी बेबीज, मनातच तिने माफी मागितली. ओके, तो बोलला आणि त्याने ऑर्डर दिली. थोड्याच वेळात एक वेटर त्यांची ऑर्डर घेऊन आला. विराजने काहीतरी चायनीज डिश ऑर्डर केली होती आणि ती पाहून राधिकाच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. पण तिने ते चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. बेबीत खूप जास्त पिटता. सगळं याच्याच आवडीचं पाहिजे तुम्हाला, तिने मनातच बडबड केली आणि तिचा ज्यूस पिऊ लागली. आता विराजने पण मास्क काढला होता, त्यामुळे येणारे जाणारे लोक त्याच्याकडे एक नजर टाकून जात होते. पाणी द्यायला आलेला वेटर पण क्षणभर त्याला पाहून शॉक झाला होता. सर, तुम्ही डॉक्टर विराज ना? त्याने एक्साइटमेंटमध्ये विचारलं. नाही, सध्या मी फक्त विराज आहे, विराजने हसून उत्तर दिलं. सर, मला एक ऑटोग्राफ मिळेल का? त्या वेटरने आनंदाने विचारलं. विराजने हसून त्याला लगेच ऑटोग्राफ दिला. मग तो वेटर निघून गेला. पण तो वेटर जाताच 4 ते 5 मुलींचा घोळका एकदम त्यांच्या कॅबिनमध्ये घुसला आणि कॅबिन छोटी असल्यामुळे एकदम गर्दी दाटून आली. राधिका, जी त्याच्या समोर बसली होती, ती अशा अचानक आलेल्या लोकांमुळे एकदम बावरून गेली होती. तिला धड बाहेर पण जाता येत नव्हतं आणि कॅबिनमध्ये गर्दी वाढतच चालली होती. त्या मुली आता दाटीवाटी करत होत्या, त्यामुळे तिला त्यांचे धक्के बसत होते. राधिका घाबरून उठली आणि तिने एकीला बाजूला करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण दाटीवाटी एवढी होती की दुसऱ्या एका मुलीने तिला ढकललं. तसं राधिका पुन्हा तिच्या चेअरवर जवळजवळ पडलीस आणि तिच्या धक्क्यामुळे चेअर पण मागे कलंडली. आता ती चेअर सहित मागे पडणार होती. तिच्या तर काळजाचा ठोका चुकला. तिचा हात आपोआप पोटावर गेला. पण पण तिच्या हाताला पोट लागलंच नाही. उलट कोणाचा तरी हात लागला आणि क्षणात तिची चेअर पण व्यवस्थित होती तशी झाली. तिने गोंधळून समोर पाहिलं तर विराज एकदम तिच्या जवळ होता आणि त्यानेच खाली झुकून तिची चेअर पकडली होती. प्लीज गेट आउट, तो थोडा ओरडला. तेवढ्या वेळात तिथला मॅनेजर पण आला होता. त्याने लगेच त्या मुलींना बाहेर काढायला सुरुवात केली होती. थँक्यू सर, राधिकाने सुटकेचा निश्वास सोडत बोलली आणि त्याच वेळी तिच्या लक्षात आलं की तो अजूनही झुकलेला होता आणि त्याचा हात, तो तर अजूनही तिच्या पोटावर होता. तिच्या सर्वांगावर काटा उभा राहिला. तिने पटकन त्याचा हात पकडला आणि स्वतःपासून दूर केला. तसा तो पण थोडासा गोंधळून बाजूला झाला. आर यू ओके? त्याने काळजीने विचारलं. तिने मानेनेच होकार दिला, पण चेहऱ्यावर अजूनही भीती स्पष्ट दिसत होती. मी जाते, मला लेट होतोय, राधिका उठत बोलली. ओके, माझं पण झालंय, मी सोडतो तुला. तो चेहऱ्यावर पुन्हा मास्क घालत बोलला. नो सर, माझं मी जाते. तुम्ही प्लीज माझ्यासाठी त्रास नका घेऊ. ती पर्स घेत बोलली. यावेळी तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. ओके, तो नाईलाजाने बोलला. त्याला तिला सोडायचं होतं, पण सध्या ती जास्तच नाराज दिसत होती. कदाचित आता जे झालं
ते तिला बिलकुल आवडलं नव्हतं. त्याने मग पुन्हा आग्रह केला नाही. बाय सर, राधिका बोलली आणि निघून गेली. तो सुस्कारा सोडत तिला जाताना बघत होता. समोर ऑरेंज ज्यूस असून अजूनही तसाच होता. त्याला थोडा रागच आला, पण तिचा आला की स्वतःचा आला ते मात्र कळलं नाही. राधिका घरी आल्या आल्या बेडवर पडली. घाबरल्यामुळे तिला थोडा थकवा जाणवत होता. तिला मग असा प्रसंग पुन्हा आठवला आणि नकळत तिचा हात पोटावर गेला. बेबी, तुम्ही ठीक आहात ना? किती घाबरले होते मी. नशीब त्याने चेर पकडली. पण हे सगळं झालं पण त्याच्यामुळेच. काय गरज होती मास्क काढायची? पण मग तो खाणार कसं? जाऊ दे. पुन्हा आपण त्याच्यासोबत नाही जायचं. सो सॉरी. मम्माची चूक झाली. राधिका पोटावरून हात फिरवत काळजीने बोलली. बेबी, त्या मॅनेजरची ऑफर मान्य करू की नाही? तसंही 1 महिन्यानंतर शो आहे आणि तेव्हा मला 7वा महिना सुरू होईल. म्हणजे पोट तर खूपच दिसणार. मी जाऊ शकणार नाही आणि मी गेले नाही तर मग डिझाईन पण नाही दिसणार. त्यापेक्षा त्याची ऑफर मान्य करते. भलेही माझं नाव नसेल, पण माझी मेहनत तरी वाया जाणार नाही आणि मागे पुढे माझं नाव होईलच. कारण माझं नाव त्या कंपनीशी जोडलं जाणार, जिथं लोकांना माझ्या डिझाईनबद्दल माहिती आहे. म्हणजे मी पुन्हा पण त्यांच्यासाठी काम करू शकते. राधिका विचार करत बोलत होती. तेवढ्यात तिला बाहेरून काहीतरी आवाज आला. ती लगेच उठली आणि हळूच दरवाजा उघडला. तर ईशानी सोफ्यावर बसून फोनवर कोणाशी तरी बोलत होती. पाठमोरी बसल्यामुळे तिला राधिका दिसत नव्हती. पण राधिकाला मात्र तिचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं. बोलण्यावरून ती खूप जास्त वैतागलेली वाटत होती. हे बघ, तू आता कितीही धमकी दे, मी तुझ्या मताप्रमाणे नाही वागणार. तुला काय करायचं ते कर. ईशानी जबरदस्त रागात बोलत होती. थोडा वेळ समोरून काहीतरी बोलणं झालं, पण राधिकाला ते ऐकू येत नव्हतं. यात जर माझी बदनामी झाली तर तुझी पण होणार आहे हे लक्षात ठेव. आणि कशावरून सगळे तुझ्यावर विश्वास ठेवतील? ईशानीने रागात विचारलं. पुन्हा काही वेळ समोरून बोलणं झालं. मी वैतागले आहे तुझ्या डिमांड ऐकून आणि आता यापुढे मी तुझ्या कुठल्याच प्रॉडक्टसाठी फ्रीमध्ये काम करणार नाही. झालं एवढं पुरे. नाही तर तुला पोलिसात देईन. ईशानी तिच्या हातातली पर्स टेबलवर आपटत बोलली आणि रागात तिने फोन पण कट केला. मला धमकी देतो. ईशानी रागात उठत बोलली आणि मागे वळली तशी राधिका एकदम दचकली आणि तिला तिथं पाहून ईशानीचा पण चेहरा थोडा पडल्यासारखा वाटला. तू कधी आली? आय मीन, तू तर ऑफिसला गेलेली ना? ईशानीने सहज विचारावं तसं विचारलं, पण तिच्या आवाजातली अस्वस्थता लपली नाही. आताच आले. राधिका बोलली. ओके, तू आता तुझं ऑफिस बंद कर. डॉक्टर बोलत होते की तुझं जागरण जास्त होतंय तर प्लीज. ईशानी थोडं रागात बोलली आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. नक्कीच ती काहीतरी लपवत होती. पण आपल्याला त्याच्याशी काय करायचं म्हणून राधिका पण तिच्या रूममध्ये निघून आली. पण त्यानंतर तिने रात्रीचं जागरण थोडं कमी केलं आणि दिवसा जास्त वेळ देऊन डिझाईन पूर्ण केल्या. तिने त्या तशाच मेल केल्या. तसंही आता ते डिझाईन कंपनीच्या नावाने जाणार होत्या. म्हणून राधिकाने जास्त लक्ष दिलं नाही. आता शो अगदी आठवड्यावर आलेला होता. त्या अगोदर कंपनीमध्ये पार्टी ठेवली होती, ज्यात राधिकाला पण बोलावलं होतं. पण ती जाणार नव्हती. त्या रात्री कंपनीमध्ये पार्टी जोरात सुरू होती. बरेच सेलिब्रिटी आलेले. ईशानी पण पार्टीमध्ये होती. विराजने सर्वांसोबत भरपूर ड्रिंक्स घेतले होते. विराज, बस कर आता. मला पण जायला हवं. उद्या माझा शूट आहे आणि आता 2 तासात फ्लाईट आहे. तुझ्या शोच्या अगोदर नक्की येईन. ईशानी विराजच्या समोर बसून बोलत होती. येस, तुझा शूटसाठी. पण राधिका, ती एकटी असेल ना? तिला कोण बघेल? विराज नशेत अडखळत बरळला आणि ईशानी थोडं शॉक झाली. कारण या अगोदर विराजने राधिकाचं कधी नाव पण घेतलं नव्हतं आणि पहिल्यापासूनच त्याला बेबी पण नको होतं.
हे तिला माहिती होतं. पण आता त्याच्या तोंडून तिचं नाव ऐकून ईशानी चाट पडली होती. शिलाबाई दिवसा आहे तिच्यासोबत आणि रात्री कोणाची काही गरज नाही, कारण तिला काही त्रास होत नाही. सो माझी पण काही गरज नाही, ईशानीने उत्तर दिलं. ओके, पण ती ठीक आहे ना? आणि बेबी ते पण ठीक आहेत ना? खूप दिवस झाले पाहिलंच नाही त्यांना. विराजने दुसरा ग्लास तोंडाला लावत विचारलं आणि त्याच्या डोळ्यातली काळजी पाहून ईशानीला थोडा रागच आला. तिला त्याचं वागणं खटकत होतं. मनाला एक प्रकारची वेदना होत होती, कारण आजपर्यंत तिच्या व्यतिरिक्त त्याने इतर कोणाबद्दल काळजी व्यक्त केलेली तिला आठवत नव्हती. पण तिने तसं दाखवलं नाही. ते ठीक आहेत, पण तुला कधीपासून त्यांची काळजी वाटू लागली? ईशानीने थोडं उपहासाने विचारलं. माझे बेबी आहेत, मला काळजी असणारच ना. विराजने हसत उत्तर दिले. आणि का कोणास ठाऊक, पण ईशानीला त्याचं बोलणं जास्तच लागलं. ओके, मी जाते. तू पण घरी जा. तसंही पार्टी संपली आहे, ईशानी बोलली आणि तिथून बाहेर पडली. काही वेळ विराज पार्टीमध्येच थांबला आणि नंतर त्याच्या गाडीत जाऊन बसला. ड्रायव्हर, ईशानी मॅडमच्या घराकडे चल, विराज अडखळत बोलला. ड्रायव्हरने थोडं आश्चर्याने विराजकडे पाहिलं, कारण तो आताच ईशानीला एअरपोर्टला सोडून आलेला. कदाचित नशेमध्ये विराजच्या लक्षात नसावं असं त्याला वाटलं. पण सर, ईशानी मॅडम तर एअरपोर्टकडे गेल्या आहेत. त्या आता घरी नाहीत. मी तुमच्या घराकडे गाडी घेतो. ड्रायव्हर गाडी स्टार्ट करत बोलला. यू स्टुपिड, सांगितलं तेवढं कर. आणि तुला कोणी सांगितलं की मी ईशानीसाठी चाललो? मी तर माझ्या स्वीट बेबीला बघायला चाललो. चल पटकन. विराज डोकं मागे सीटवर टेकून बडबडला. ड्रायव्हर थोडा गोंधळला, पण आता त्याच्याकडे ईशानीच्या घरी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण त्याने विराजचं ऐकलं नाही तर कदाचित विराज ओरडला असता. म्हणून त्याने ईशानीच्या घराकडे गाडी ड्राईव्ह करायला स्टार्ट केली. डिंग डॉंग बेलच्या आवाजाने राधिकाची झोप मोडली. आळस देतच ती उठली. यावेळी कोण असेल? ईशानी तर आज पार्टीवरून तशी जाणार होती. मग कोण असेल? राधिका विचार करत बाहेर आली. तिने दरवाजाच्या हॉलमधून बाहेर डोकावून पाहिलं आणि ती शॉक झाली. कारण दरवाजासमोर विराज उभा होता. हा इतक्या रात्री इथं काय करतोय? राधिका मनातच थोडी घाबरली आणि तशीच काही वेळ उभी राहिली. कदाचित दरवाजा उघडला नाही तर काही वेळाने तो निघून जाईल असं तिला वाटलं. पण आता पुन्हा बेलचा आवाज झाला आणि यावेळी बेल सारखीच वाजू लागली. राधिका जास्तच घाबरली. आज ईशानी पण नव्हती, त्यामुळे तिला भीती वाटू लागली. पण आता दरवाजा उघडल्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. तिने तिचा नाईट गाऊन व्यवस्थित केला आणि भीत भीतच दरवाजा उघडला. दरवाजा अर्धवट उघडून ती तिथेच उभी राहिली. सर, काही हवंय का? तिने सहज विचारावं तसं त्याला विचारलं. हे राधिका, हाय, मी आत येऊ का? त्याने तिच्याकडे पाहून हसत विचारलं आणि त्याच्या तोंडातून आलेला दारूचा भपकारा पाहून लगेच तिने तोंडावर हात ठेवला. सर, ईशानी मॅडम नाहीत. आपण उद्या बोलूया का? तिने शक्य तेवढ्या नॉर्मल आवाजात विचारलं. आय नो, तू एकटी आहेस म्हणून काळजी वाटली. म्हणूनच मी आलो, तो बोलला आणि ती तक्रावली. याला का काळजी वाटली? तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. फर्स्ट मला आतमध्ये येऊ दे, मग आपण बोलू. ओके, तो बोलला आणि त्याने एक पाऊल पुढे टाकलं. तसं म्हणत नसूनही तिला मागे जावं लागलं. तो पूर्ण आतमध्ये आला आणि सोफ्यावर जाऊन बसला. राधिका दूर उभी राहूनच त्याला बघत होती. हे आणि वी मला बेबी बघायचं आहे, तो बोलला आणि राधिकाचे डोळे विस्पारले. कोणता बेबी? कोणाचा बेबी? राधिकाने लगेच विचारलं. तिच्या आवाजात एक प्रकारचा गोंधळ होता. माय बेबी, तो हसत बोलला आणि उठून तिच्यासमोर आला. ती भूत बघावं तसं त्याच्याकडे बघत होती. तो गुडघ्यावर खाली बसलेला, पण तिला कळलं नाही. ती एखाद्या मूर्तीसारखी स्तब्ध झालेली आणि त्याच वेळी तिला
पोटावर त्याची मिठी जाणवली. ती शहारली. तिने दचकून खाली पाहिलं तर त्याने खरंच तिच्या पोटाला मिठी मारली होती. क्षणभर तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. ती भूत पाहत राहावं तसं त्याला बघत होती आणि तो मात्र नशेत बडबडत होता. हे माय बेबी, हाऊ आर यू? सी डॅडी कम्स टू मीट यू. विराज तिच्या पोटाला पाहून बोलत होता आणि अचानक त्याने तिच्या पोटावर ओठ टेकवले. तसं ती दचकून भानावर आली. तिने पाहिलं त्याचं ओठ अजूनही तिच्या पोटावर होते. तिच्या अंगावर काटा आला. तिने पटकन त्याचे हात पकडले आणि जवळजवळ झिडकारूनच ती मागे झाली. सर, हे तुम्ही काय करताय? तिने अडखळत विचारलं. कारण ती अजूनही गोंधळलेली होती. समोर जे काही होत होतं ते सगळं तिच्यासाठी स्वप्नवत होतं. काय करतोय? राधिका, मी माझ्या बेबीजना किस करत होतो. पण तू अर्ध्यातच ढकलून दिलंस. दॅट्स नॉट फेअर. आय वॉन्ट टू टच देम. आय वॉन्ट टू फील देम. विराज तिच्याकडे हात पसरून विनंती करत बोलला आणि राधिका घाबरून 2 पावलं मागे झाली. हा काय बोलतोय? याला कसं माहिती की मी प्रेग्नंट आहे? की हा नशेत उगीच बरळतोय? पण माझ्या पोटात बाळ आहे हे त्याला कसं माहीत? की खरंच हाच माझ्या बाळांचा नाही, असं कसं शक्य आहे? नाही, हा नसेल. राधिका घाबरून विराजकडे बघत होती आणि विराज आता वैतागला होता. त्याला पुन्हा एकदा तिला मिठी मारायची होती. तिच्या पोटातल्या बेबींना स्पर्श करायचा होता. तो शेवटी उठला आणि तिच्याकडे येऊ लागला. आता तर ती जास्तच घाबरली. सर, प्लीज तिथंच थांबा. ती जवळजवळ ओरडलीस आणि तिच्या मोठ्या आवाजाने विराज दचकून जागेवरच थांबला. हे बघा, तुम्ही नशीत आहात. प्लीज घरी जा. राधिका आवाजावर कंट्रोल ठेवत बोलली. ओके, मी जातो. पण प्लीज एकदा बेबीला मिठी मारू दे. तो बोलला आणि तिच्या जवळ गेला. सर, ही बेबीज तुमची ना? नाही. राधिका पुढे काही बोलणार तेवढ्यात तर त्याने तिचे खांदे पकडून तिला सोफ्यावर बसवले आणि तो स्वतः गुडघ्यावर तिच्या जवळ बसला. तिच्या मांडीवर हात ठेवून राधिका आता पूर्ण ब्लँक झालेली. एकतर तो इतक्या जवळ होता आणि त्यात सारखं माय बेबी करत होता. तिला तिच्या सर्वांगात गुसबंप जाणवत होते. राधिका बेबी बोलतात का? विराजने तिच्या पोटाला हलके स्पर्श करत विचारलं आणि ती एकदम ताठ झाली. पोटात एकदम एक्साइटमेंट दाटून आली. सर, सर तुम्ही जा. मला झोप आली आहे. ती त्याचा हात पुन्हा झटकत बोलली आणि तो मात्र तिच्यापासून बाजूला व्हायच्या ऐवजी आणखी जवळ आला आणि त्याने तिच्या मांडीवर डोकं टेकवलं. राधिका, जी अगोदरच पूर्ण भांबवलेली होती, ती आता जास्त दचकली आणि तिला तिच्या शरीरात हलकं हलकं कंप जाणवू लागलं. एक वेगळीच फिलिंग फेर धरू लागली. सांग ना, ते बोलतात का? त्यांना तो स्टोरी ऐकवते का? कोणती स्टोरी ऐकतात ते? ते दोघं कोण आहेत? मुलगा मुलगी की दोन्ही मुली? विराज असंच काही बाई बरळत होता. राधिका मात्र त्याला काहीच रिस्पॉन्स देत नव्हती. काही वेळाने त्याची बडबड थांबली. तेव्हा ती थोडी त्याच्यावर झुकली. पण पोटामुळे जास्त झुकता येत नव्हतं. तिने एक हात सोफ्यावर टेकवून आणखी प्रयत्न केला. तेव्हा तिला त्याचा चेहरा दिसला. त्याचे डोळे बंद होते. कदाचित तो झोपला होता. तिने हलकेच त्याचं डोकं मांडीवरून काढलं आणि सोफ्यावर ठेवलं. मग ती हळूच तिथून उठली आणि बाजूला झाली. आता तिने एक आवंढा गिळत छातीवर हात ठेवला. तिला तिच्या हृदयाची गती वाढलेली जाणवत होती. तिने त्याच अवस्थेत त्याच्याकडे पाहिलं. तो शांतपणे अवघडून झोपला होता. डोकं सोफ्यावर आणि बाकी जमिनीवर बसलेला. असं तर तो काही वेळाने खाली पडेल असं तिला वाटलं. ती पुन्हा त्याच्या जवळ गेली. पण अशा अवस्थेत त्याला उचलणं तिला शक्य नव्हतं. तिने त्याचा खांदा पकडला आणि त्याला हाक मारू लागली. सर, उठा. व्यवस्थित झोपा. ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करत बोलली. तो झोपेतच थोडा उठला आणि मग तिने त्याला सोफ्यावर झोपवलं. माय बेबी, तो पुन्हा एकदा बडबडला आणि झोपून गेला. राधिकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती तिच्या रूममध्ये आली.
दरवाजाला पाठ टेकवून ती तशीच काही वेळ उभी राहिली. थोड्या वेळापूर्वी जे सत्य तिला कळलं होतं त्यावर अजूनही तिला विश्वास वाटत नव्हता. शाळेमध्ये ज्याने तिला तिच्या रंगावरून, तिच्या दिसण्यावरून हिणवलं होतं, आज त्याच्याच मुलांची ती आई होणार होती. तिला हे सत्य पसवणं कठीण जात होतं. पण विराज जर या मुलांचा बाप आहे, तर नक्कीच ईशानी आणि विराज एकत्र असतील आणि ते दोघंच नंतर तिच्या बाळाचे होणारे मॉम डॅड असतील का? या विचाराने ती अस्वस्थ झाली. तिने डोळे घट्ट मिटून घेतले. आज कोणीतरी तिच्या पोटावर हात ठेवून तिच्या मुलांना आपलं म्हटलं होतं. आणि एक इन्सिक्युरिटी तिच्या मनात निर्माण झालेली. अगदी आजी आजोबा जेव्हा सोनोग्राफी बघायला आलेले तेव्हा पण तिला काहीच वाटलं नव्हतं. पण आज दुःख वाटत होतं. आजपर्यंत तर ती एकटीच त्यांना स्वतःच बोलत होती. पण आज ती कोणा दुसऱ्यांची आहेत ही भावना तिला मनतच दुःख देऊन गेली. नकळत तिच्या डोळ्यातून पाणी आले. ती तशीच जाऊन बेडवर पडली. बेबीज, खरंच तुमचे बाबा तो विराज आहे का? राधिकाने पोटाकडे बघून विचारलं आणि मग एक दीर्घ श्वास घेऊन डोळे मिटले. सकाळी सकाळी विराजने डोळे उघडले आणि समोर वेगळंच घर पाहून तो थोडा शॉक झाला. तो पटकन उठला आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो ईशानीच्या घरी आहे. पण ईशानी तर कालच गेली. मग आपण इथं का आलो? तो एकदम गोंधळून गेला आणि रात्री काय झालं ते आठवण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला थोडं थोडं दुसरं आठवत होतं. ज्यात राधिका त्याला काहीतरी बोलत होती बेबीबद्दल आणि तो माय बेबी बोलत होता. म्हणजे रात्री त्याने राधिकाला सत्य सांगितलं होतं का? त्याने कपाळाला हात लावला आणि घरभर नजर फिरवली. हॉलच्या बाजूला 2 बेडरूम होत्या. त्यातली एक ईशानीची होती हे त्याला माहिती होतं. म्हणजे दुसरी नक्कीच राधिकाची असेल असा विचार करून त्याने त्या दुसऱ्या रूमच्या दरवाजावर टकटक केली. थोड्याच वेळात दरवाजा उघडला गेला. समोर राधिका उभी होती. आज तिने डोळ्यावर चष्मा घातला नव्हता. त्यामुळे तिच्या लालसर डोळ्यांनी त्याचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या काळजात नकळत ढवळाढवळ झाली. राधिका, आय एम सॉरी. काल थोडं नशीत होतो. विराज केसातून अस्वस्थपणे हात फिरवत बोलला. इट्स ओके सर. ती निर्विकारपणे बोलली. खरं तर तिच्या त्या उत्तराने त्याला समाधान वाटायला हवं होतं. पण तिच्या आवाजातली ती निर्जीवता त्याच्या काळजाला भिडवून गेली. ओके देन आय विल यू. तो बोलला आणि मागे वळला. तेवढ्यात सर तिची हाक ऐकू आली आणि नकळत त्याने अजितीने तिच्याकडे पाहिलं. हा तो बेबी जेव्हा येतील तेव्हा ते तुमच्या जवळच असतील. तोपर्यंत प्लीज त्यांना स्पर्श करण्याचा हट्ट नका करू. अगदी नशेतही ती बोलली आणि पाठोपाठ तिने दरवाजा बंद केला. विराजने एक सुस्कारा सोडून डोक्याला हात लावला. रात्री नक्की मी काय काय बोललो आहे आणि काय काय केलं त्याला काहीच आठवत नव्हतं. पण राधिकाला बाळाबद्दल माहिती झालं हे तर त्याला तिच्या बोलण्यातून कळलं होतं. तो निराश होऊनच तिथून बाहेर पडला. इकडे राधिका बेडवर येऊन बसली आणि पाणवलेल्या डोळ्यांच्या कडा अलगद हाताने पुसू लागली. बेफिज, खरंच मी फक्त तुमची सरोगट मदर आहे. आतापर्यंत विसरूनच गेले होते. पण तुमच्या डॅडींनी आठवण करून दिली. पण तरीही आय लव्ह यू. अगदी तुम्ही माझ्याजवळ नसला तरीही ती भरलेल्या डोळ्यांनी बोलली. तिचा कंठ दाटून आलेला. पण तिला रडायचं नव्हतं. हे सगळं करत असताना आपल्याला त्रास होईल हे तिला माहिती होतं. पण प्रत्यक्षात इतका जास्त होईल याचा कधी स्वप्नात पण तिने विचार केला नव्हता. तिने थोडं मन खंबीर केलं आणि पुन्हा पोटाकडे बघितलं. ओ बेबीज, सो सॉरी. तुमची मम्मा रडवी नाहीये. असाच डोळ्यात कचरा गेला होता म्हणून पाणी आलं. मी एकदम स्ट्रॉंग आहे. अगदी लोखंडासारखी. सो डोंट बी सॅड. पण बेबीज, तुमचे डॅडी किती विचित्र आहेत. काल काय काय विचारत होते हे म्हणे बेबी बोलतात का? स्टोरी कोणती ऐकतात? थोडेसे स्टुपिडच आहेत. तुम्ही अजून किती छोटे आहात आणि तरीही असं विचारत होते.
वेडीच हो ना. राधिका हसण्याचा प्रयत्न करत होती व बोलत होती, पण डोळ्यातून अश्रूच बाहेर पडत होते. ते का होते ते तिला सांगता येत नव्हतं. विराजचं बाळ तिच्या पोटात आहे या धक्क्यापेक्षा कोणीतरी दुसरं त्यांच्यावर हक्क दाखवत होतं आणि हेच तिच्यासाठी जास्त वेदनादायक झालेलं. तिने कसंबसं स्वतःला सावरलं आणि पुन्हा स्वतःला स्टडीमध्ये बिझी करून लागली. विराज, काय केलंस हे? तिला सगळं खरं सांगून टाकलं. आता तिने जर याचा फायदा उठवला तर? ईशानी फोनवरून जोरजोरात किंचाळत होती. यू जस्ट शट अप ईशानी. तू ओव्हर रिॲक्ट होते. कधी ना कधी तिला हे कळणारच होतं. ते आता कळलं आणि मला नाही वाटत ती याचा काही गैरफायदा घेईल. विराज वैतागून बोलला. पण विराज, तू का सांगितलं आणि कधी सांगितलं? ईशानीने शांत होत विचारलं. ईशानी, आता मी का सांगितलं आणि कधी ते इम्पॉर्टंट आहे का? मी तिला सगळं खरं ते सांगितलं. हे मी तुला फक्त इन्फॉर्म करतोय. विराज त्याच्या बेडवर पडत बोलला. अरे पण ईशानी प्लीज, मला वाटलं तिला माहिती असावं म्हणून सांगितलं. आणि मला बेबी पण बघायची होती सो मी सांगितलं. विराज बोलला. क्षणभर समोरून काहीच आवाज आला नाही. विराज, तू चेंज होतोय. ईशानीचा एकदम बारीक आवाज आला. काय चेंज होतोय? विराज जास्तच वैतागला. पाहिलं तर तुला त्या बेबी सोबत काही देणं घेणं नव्हतं. मग आता अचानक काय झालं की तुला त्यांना बघावंसं वाटलं? ईशानी बोलली. आय डोंट नो, पण आता एक ओढ जाणवते. विराज केसातून हात फिरवत छताकडे बघत बोलला. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, अजून पुढे काय काय घडणार आहे बघूया पुढील भागात. पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.